हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ ताई. बोला ते. खूप दिवसातनं मी फोन केला म्हणजे केला होता मी. हो अनु ना, हो ना. विद्याताई आणि ना? तुम्हाला हो. हं. आणि करणारच होते पण का कोणास ठाऊक पण स्वामींच्या मनात जेव्हा असं तेव्हाच तेव्हाच होतं. हे बरोबर बोललात तुम्ही. आणि स्वामींशिवाय काही नाही. हो. तुम्हाला खूप नमस्कार. कारण तुमच्यामुळे, तुमच्या अनुभवांमुळे मला खूप माहिती समजली. खूप, खूप, खूप गोष्टी समजल्या मला. हं. आपले हं. सगळे सेवेकरांचे अनुभव सगळे शेअर करतात. हो. त्यामुळे सगळं छान होतंय आपलं. आणि ना इतके छान आपल्या ह्या चॅनलला जोडले गेलेत ना, हो, खूप खूप हो, हो. चांगले चांगले म्हणजे खूप छान घेण्यासारखं आहे त्यांच्याकडनं हो, खूप हो. लिहिण्यासारखं आहे खरं. ताई आपले केंद्रे आणि दादा सगळे ज्ञानी लोक आहेत, ज्ञानी. खूपच ज्ञानी जे चांगलं मार्गदर्शन करतात आणि त्यांना हव्यास नाहीये कसला. अजिबात नाही निस्वार्थ वास्तुशास्त्राचा सेवा नाही. देतात. हो. हा आणि खरंच खूपच त्यांना त्यामुळेच त्यांना आपल्याकडनं जरी आपण नाही तोंडाने बोललो, तर आपल्या हृदयातनं तर त्यांना इतके पॉझिटिव्ह एनर्जी जाते आपल्याकडनं, खूप खूप की खूप त्यांचं देव खूप भलं करतील स्वामी. खरंच खरंच हं. आणि ना असं वाटतं की आपलं एक कुटुंब आहे असं छान हां, हां, कुटुंब हां. झालं तयार. असंच वाटतं. मला पण ना तुम्हाला सांगते मला आता दुनिया नकोय. हा तर ना. सगळे आपले स्वामी सेवेकरी पाहिजे असं हं. वाटतं. आणि असं बाहेर पण थोडा वेळ कोणाबरोबर बोललं ना तरी असं वाटतं, "अरे बापरे! आपला वेळ गेला बरं का." म्हणजे अनुभव ऐकायचा होता मला. खरंय, खरंय. आणि खूप अनुभव ऐकत, ऐकत, काम करत, करत तुमचे खूपच अनुभव ऐकले मी. पण सगळे आणि ऐकले. वेळ पण कसं जातो ना, कामं कसे होऊन जातात कळत नाहीत ऐकता, ऐकता. हां ना. आता मी अनुभव सांगते. माझ्या 2 मुली आहेत मला. बरं, बरं. हं. अ, माझी छोटी मुलगी आहे ना, हां. तिच्यासाठी म्हणजे तिचं काय झालं, ती कोरोनामध्ये बी-एससी ॲग्री करत होती. एवढी मोठी मुलगी आहे? हो, माझी एका अगं बाई! मुलीचं लग्न पण झालं. बापरे! मला वाटलं छोट्या-छोट्या मुली असतील आवाजावरनं. तुमच्या पण. मोठे आणि तिचं म्हणजे बी-एससी ॲग्री चाललं होतं तिचं हां, हां, हां. कोरोनाच्या वेळेत आणि त्याच्यानंतर मला वाटतं 2023 मध्ये तिचं पूर्ण झालं. अच्छा. काय करावं हा प्रश्न पडला होता ना. हो, हो. तर मग मला असंच मोबाईलवरती एक ताईंची सेवा दिसली आणि मी ती सेवा केली. तर हां. त्याच्यामध्ये ना गणपती बाप्पाची सेवा होती आणि स्वामी समर्थांची एक माळ जप करायचं असं होतं त्यात. हां, हां, हां. मग त्याच्या आधी मी कधी स्वामींचं काहीच केलेलं नव्हतं. फक्त मला स्वामी माहीत होते. मी साईबाबांचं करायचे. फक्त नामस्मरण करायचे. बाकी हां, काही हां, हां, हां. साईबाबांचं. आणि माळ जप केला. हां. आणि त्यानंतर मला खूप छान अनुभव आला. म्हणजे मला असं कळलं नाही, की स्वामींमुळेच आला म्हणून. मला गणपती बाप्पावर केलं ना मी ते हो, हो. तेव्हा ती आणि तिला छान कॉलेज पण मिळालं. श्री बालाजी अरे वाह! पुण्यामध्ये हां, आणि तिचं बी-एससी एम-सी-एसाठी ॲडमिशन झालं तिचं तिथं. हां. मग मला नंतर आम्ही ना यांचे मित्र म्हणजे तिच्या पप्पांचे मित्र आहेत ना, तर ते म्हटले, "आपण अक्कलकोटला जाऊ." अच्छा. तर हां. नंतर आमचं अक्कलकोटला जाणं झालं. तेव्हा आम्ही प्रथम अक्कलकोट, तुळजापूर, अरे गाणगापूर वाह! हं. बघा कसे योग पंढरपूर आणले स्वामींनी. खूप छान. आणि हे हं, 4ही ठिकाणी जाऊन आल्यानंतर हं. मग तुमचे मला अनुभव यायला लागले. हं. इतके सुंदर, सुंदर अनुभव मी ऐकायला लागले. अगदी मला वेडच लागून गेलं. अच्छा. हां. मी इतकं छान-छान आणि मला दुसरे कोणाचे अनुभव ऐकायला असं छान मन रमत नसायचं, पण तुमचा अनुभव ऐकायला खूप छान वाटायचं. हां, हां, हां. मी सगळे जुने वगैरे काय असतील ते सगळे अनुभव आतापर्यंत सगळे ऐकले. अरे वाह! आणि मला मग प्रदीप दादा समजले, मग पेंजाळे दादा असे समजत गेले ना आणि हो. कशी सेवा करायला पाहिजे त्यातून समजत गेलं. मग हां, तसं-तसं मी करत गेले. हां. मग प्रदीप दादांच्या मठात पण जाऊन आले 2-3 वेळा. एकदा अरे वाह! प्रश्नोत्तरासाठी पण गेले होते. हां, आणि प्रश्नोत्तर म्हणजे हां. माझ्या मोठ्या मुलीसाठी मी त्यांच्याकडे असा प्रश्न केला होता, की माझ्या मुलीचं लग्न छान मुलाबरोबर आणि हां. सगळे चांगले माणसं असू देत. म्हणजे कसं, की स्थळ आपल्यासाठी चांगलं मिळू दे, हां, मुलगी सुखी राहील आपली बुवा. सुखी राहील आणि हे नॉन-व्हेज वगैरे न खाणारे असं. हां, हां, असं हां. पाहिजे. व्हेजिटेरियन पाहिजे शाकाहारी असेल. हां. तर तसंच कुटुंब भेटलं अरे आणि वाह! मुलगाही खूप छान आणि तिचंही छान झालं कारण तिने पण एअरक्राफ्ट इंजिनिअर केलं तिने अरे आणि ती बापरे! जॉब करत हो.
हं. तर ती बंगलोरला जॉब करायची. तिचा जॉब वगैरे तिला मी म्हटलं, "आता तुझं सगळं शिक्षण पुण्यात वगैरे झालंय. आता तुला" तिला म्हणजे आमच्याच गावामध्ये आहे हं. त्यांचा बिझनेस. खूप हां. मोठा बिझनेस आहे त्यांचा. म्हटलं, "तुला चालेल का? आता तू सिटी एरियामध्ये शिक्षण घेतलंय, जॉबही तिथेच केलाय." तर हां, ती हां. म्हटली, "मला चालेल." कारण मला 2च मुली आहेत ना, तर तिने असा विचार केला, की माझ्या आई जवळ आई-वडिलांना राहील. हं. हां. आणि मग ती तयार झाली हं. आणि लग्न वगैरे तिचं झालं व्यवस्थित छान आणि लग्नामध्ये माझे मिस्टर आहे ना खूप शांत स्वभावाचे टीचर आहेत ते. पण अच्छा. शांत स्वभाव आहे, खूप शांत आहे असं ते हे नाहीयेत. हां. आणि तरी सुद्धा इतकं सुंदर लग्न वगैरे सगळं छान झालं. म्हणजे अरे स्वामींनी सगळं केलं, सगळं स्वामींनी केलं. खरंय, खरंय. स्वामीच आहेत हो ताई आपले. आणि मग नंतर ती प्रेग्नंट राहिल्यानंतर माझी एक इच्छा होती कारण मला 2 मुली होत्या. हां. मला असं वाटायचं तिला मुलगाच व्हावा. कारण मी जे अनुभवलं होतं ना मुली झाल्यानंतर जे म्हणजे सासू वगैरे मला अजूनही म्हणतात मुलगा हं. पाहिजे होता म्हणून. तर मला असं वाटायचं की तिला मुलगा व्हावा आणि हं. स्वामींनी ती पण इच्छा पूर्ण केली. अरे बापरे! बघा. आणि आता बाळ 7 महिन्याचा झालाय तो. अरे वाह! हं. आणि म्हणजे माझ्या दोन्ही मुलींचं त्यांनी इतकं छान केलं ना. मग छानच होणार, अजून छान होणार ताई. कारण आणि स्वामी सेवेत आल्यावर तुमचं चांगलंच होतं. मी तर पहिल्यांदा म्हणजे माझा स्वभाव खूप चेंज झाला स्वभाव. म्हणजे हो मी का? चिडचिड्या स्वभावाची होते. एकदम चिडायची म्हणजे कसं काय काय माहिती पण माझं असं व्हायचं मला आणि हं. माझा तो स्वभाव माझा पूर्णपणे चेंज केला. आणि नंतर दुसरं म्हणजे नॉन-व्हेज तर अगदी मला नकोसंच वाटायला लागलं. मी त्या अक्कलकोटवरनं जाऊन आल्यापासून मी खाल्लंच नाही. अरे वाह! ती दुसरी गोष्ट झाली माझ्यासाठी. आणि हां. मला एकदम असं छान वाटायला लागलं. असं निगेटिव्ह असायची मी. खूप निगेटिव्ह यायचे माझ्या मनात विचार काही पण. का हां, बरं हां. काय माहिती सगळं छान होतं. माझे मिस्टर पण खूप चांगले बिचारे. पण तरी असं व्हायचं मला. होतं ते ऑटोमॅटिक कधी-कधी. हं. हं. आणि त्यातून असे मार्ग दिसून गेले. तारक मंत्र समजला तुमच्या तारक तुमच्यामुळे. मंत्राचा अर्थ किती सुंदर आहे आणि खूप. जेवढा अर्थ सुंदर आहे, तेवढीच त्याची ताकद पण तेवढीच आहे. हो. आणि प्रत्येक शब्द ना शब्द आपण त्यातून त्या अर्थासह जर घेण्यासारखं आहे. हे केलं ना हां. आणि मग तारक मंत्र म्हणताना मी 3च वेळा म्हणते बरं का तारक मंत्र. कधी-कधी म्हणते 11 वेळा. हां. पण ती माळ वगैरे असं हलणं वगैरे ते मी अनुभवातून ऐकलं होतं तसं होतंय. अरे बापरे! परत हां. वाह! तांब्यावर हात ठेवला, ग्लासावर हात ठेवला किंवा काचेचा ग्लासही घेतला तरी माझा तो ग्लास फिरतो. बापरे! तर बरं. हो. मग हं. मला असं वाटतं, की स्वामी माझ्या आजूबाजूला आहेत. मी त्यांना आहेतच, म्हणत नाही. आहेतच, आहेतच ताई. आणि खूप छान-छान पॉझिटिव्ह असे खूप किती सुंदर-सुंदर सुंदर अनुभव ताई. दिले त्यांनी. छान. मी शेअर करते हां ताई. हां आणि माझ्या बारक्या मुलीचं सांगते. हां, तर सांगा, सांगा. तिचं काय झालं तर तिचं ते बी-एससी ॲग्रीला तिने तिचं झालं आणि एम-सी-एला ॲडमिशन घेतलं ना तिने. हां, तर हां, तिचे हां. 2 वर्ष एम-सी-एचं झालं हं, आणि त्यानंतर पुढे काय करायचं असा हं. प्रश्न आणि कॉलेजमधनं तिला कंपन्या येत होत्या. हां. पण त्या एवढ्या अशा छान कंपन्या नव्हत्या, की तिथं तिला ती पाहिजे तशा. हां. हां, तशी नव्हती. तर मी स्वामींना म्हटलं स्वामींची सेवा पण केली. गुरुचरित्र वगैरे काय असेल ते हां, हां. त्यावेळेला मी केली सगळी सेवा. हां, स्वामीचरित्र, सारामृत वगैरे. हां, आणि तिला आहे ना एवढं सुंदर कंपनी भेटली ना बंगलोरची, पण ती फक्त एवढंच लांबची आहे. हां. खूप छान भेटली आणि तिला पेमेंट पण छान मिळालं. अरे काही झालं वाह! किती सुंदर हो ताई. खूप किती छान. छान. सुंदर, असे सुंदर अनुभव. हेच ठीक आहे. मला ना खूप दिवसांपासून तुम्हाला शेअर करायचे होते, पण का कुणास ठाऊक ते होतच नव्हतं असं. ते ना प्रत्येक गोष्ट स्वामींच्या हातात आहे. आपल्या हातात काही नाही. खरंच, खरंच. खूप गोष्टी आपण फक्त तुमच्यामुळे ह्या जगात आलेले बाहुले आहोत. दोऱ्या सगळ्या स्वामींच्या हातात आहे. खरंच, खरंच. खूपच आनंद झाला मला आतून काय सांगू तुम्हाला तुमच्याशी बोलल्यामुळे. खूप छान ताई. मी शेअर करते हो, 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 हो. हां. श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ.